आर्या अगं बरं झालं आलीस तू. हे घे. हे काय? अगं ओटीचं ताट आहे. मी आपल्या कुलदेवतेला बोलले होते तुझं लग्न ठरलं ना की तुझ्या हातून ओटी पाठवेन म्हणून. आता जा आणि ओटी भरून ये. अगं पण मावशी, हे बघ देवाच्या कामाला नाही म्हणायचं नसतं. हो तर रोहित बरोबर जा ना. बरं ठीक आहे, हा मी जाते रोहित बरोबर. सांभाळून जा. अंबाबाई पाठवते का या दोघांना. तसं तुझं मंदिर फार लांब आहे हा इथून, त्यामुळे तो दोघांना एकमेकांसोबत थोडा वेळ सुद्धा घालवता येईल. आणि येताना तुझा आशीर्वाद असेल त्यांच्या बरोबर. चामुंडाई. मिताली सरळ चाल. कुठे चालली अशी तिरकी तिरकी? दमछाक होते माझ्याला ढकलता ढकलता. आता रोज याला इकडे असं घेऊन यायचं का? दमछाक? अगं आज पहिला दिवस आहे आपण अर्जुनला घराबाहेर काढलं त्याचा, लगेच तुझी दमछाक झाली? आणि खुर्चीला चाकं आहेत ना? चाकं आहेत म्हणून काय झालं? ढकलताना जोर लावावा लागतोय. तुम्ही एकदा करून बघा म्हणजे कळेल किती त्रास होतोय तो. जास्ती आगाऊपणा करू नकोस तू. माझा अर्जुन जर बरा होणार असेल ना तर त्यासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे. आणि नर्सने सांगितलंय ना आपल्याला, अर्जुनला जर मोकळ्या हवेत फिरायला बाहेर काढलं तर तो लवकर बरा होईल. तिला काय जातंय सांगायला? खरं तर ही सगळी कामं आहेत ना ही तिने करायला हवी. आपण का करायची? आपण का करायची म्हणजे? अर्जुन आपला कोणीच लागत नाही. मी असं नाही म्हटलं, पण ही सगळी कामं नर्सचीच असतात. रोज आपली सगळी कामं सोडून द्यायची आणि हेच करत बसायचं का? आणि आपण पैसे देणार आहोत ना तिला. पैशाची काळजी तू नको करूस. तुझ्याकडे नाही ना मागितले मी पैसे अजून. वा, काय छान परिसर आहे का. या अशा स्पॉटवर कुलदैवत आहे. मी तर दर आठवड्याला येईन. हो ना, मला इथे यायला खूप आवडतं. लग्नानंतर मी आणि अर्जुन इथेच आलो होतो. ओ नो, काय झालं? गाडीची किल्ली कुठेतरी राहिली का? अरे मी बघतो थांब.